जय भीम. नमस्कार मित्रांनो. आज या व्हिडिओच्या माध्यमातून रिपब्लिकन पदाधिकारी, भीमसैनिक, बौद्ध उपासक उपासिका, त्याचप्रमाणे नागरिकांशी संवाद साधण्याच्या हेतूने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज मित्रपरिवाराशी सुद्धा एका गंभीर विषयावरती संवाद साधायचा ह्या कारणाने आज फेसबुक लाईव्हचं मी नियोजन केलं होतं. परंतु फेसबुक लाईव्हवरती तांत्रिक काही अडचणीमुळे फेसबुक लाईव्ह करता आला नाही. त्यामुळे आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एका गंभीर विषयावरती आपल्याशी चर्चा करतो आहे. आणि ह्या चर्चेचा विषय आहे की उद्या सकाळी 11:30 वाजता परिमंडळ 12 पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयावरती जो रिपब्लिकन पक्ष गोरेगाव विधानसभेच्या वतीने वेदना आक्रोश आंदोलन हे आयोजन केलेलं आहे. आणि ह्या आयोजनाच्या माध्यमातून ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भामध्ये माझ्या पदाधिकाऱ्यांना, नागरिकांना, बौद्ध उपासक उपासिकांना माहिती व्हावी या कारणाने आज ह्या व्हिडिओचं नियोजन केलेलं आहे. रिपब्लिकन पक्षाचा गोरेगाव तालुका अध्यक्ष म्हणून आपल्यासमोर ह्या सर्व बाबी ठेवणं फार महत्त्वाचं वाटल्याने आज हा व्हिडिओ बनवत आहे. गेल्या अनेक वर्षापासून विश्ववंदनीय भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आधारित रिपब्लिकन पक्षाचं काम, रिपब्लिकन पक्षाची चळवळ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली ह्या गोरेगाव विभागामध्ये आमचे सर्व सन्मानित नेते, पदाधिकारी आणि आमच्या ह्या गोरेगाव विधानसभेमधील आमच्या कुटुंब प्रमुख उषाताई रामलू, मुंबईचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सिद्धार्थभाई कसारेजी, उत्तर पश्चिम जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश जाधवजी यांच्या नेतृत्वाखाली मी या गोरेगावचा अध्यक्ष म्हणून विविध प्रश्नांना शासकीय असतील, महानगरपालिकेशी संबंधित असतील, झोपडपट्टीशी संबंधित असतील, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी संबंधित असतील, हे प्रश्न नेहमी विविध आंदोलनाच्या माध्यमातून, विविध मागण्यांच्या माध्यमातून आम्ही या गोरेगावमधनं प्रशासनासमोर मांडत असतो. आपणासही कल्पना असेल, आपणही जवळून बघता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बघत असाल किंवा वृत्तपत्रांच्या माध्यमातून असेल, अनेक प्रचार प्रसार माध्यमातून आपण रिपब्लिकन पक्षाच्या ह्या गोरेगाव विधानसभेतील जे काही कार्यक्रम असतील, आंदोलनं असतील, मागण्या असतील, सातत्याने आपण पाठिंबा देत आलेला आहात. आणि आपण सतत आमच्या पाठीशी उभे राहिलेला आहात. त्यामुळे प्रत्येक आंदोलन हे आपल्यापर्यंत घेऊन जाणं क्रमप्राप्त असल्याकारणाने आज या वेदना आक्रोश आंदोलनाचं कारण काय, त्यासाठी मी ह्या व्हिडिओचं आयोजन केलेलं आहे. बांधवांनो, गेली अनेक वर्ष झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत जो नालंदा बुद्धविहाराचा विषय आहे त्या विषयाचा पाठपुरावा अनेक उपोषण, निदर्शनं, आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. नवनिर्मित अशोकनगर इथे अशोकनगर रहिवासी संघ, सम्राट अशोक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही सर्व बौद्ध बांधव उपासक उपासिका यांच्या माध्यमातून नालंदा बुद्धविहाराची निर्मिती समर्थ इरेक्टर आणि डेव्हलपर्स या माध्यमातून आम्ही ती करून घेतलेली आहे. सुंदरसं असं विहारही झालेलं आहे. परंतु विकासकाची एक भूमिका असते, बरंच काही द्यायचं आणि बरंच काही दडवायचं. त्यामध्ये अनेक अनुषंगाने फसवणुकीचे प्रकार आहेत, ते सर्व बाजूला ठेवत परंतु एका विषयाला गांभीर्याने आम्ही बघण्याचा प्रयत्न करत आहोत. रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून नालंदा बुद्धविहारासाठी तो 25 ते 30 लाख 50 लाखापर्यंत कार्पोस फंड म्हणजे देखभाल निधी ह्या विकासकाने
नालंदा बुद्धविहार समितीला देणे क्रमप्राप्त होतं, परंतु तो निधी आतापर्यंत या विकासकाने दिलेला नाही। अनेक वेळा वनराई पोलीस ठाणे असेल, त्याचे जे काही विकासक असतील, चेले चपाटे असतील, चमचे असतील, त्यांच्यापर्यंत आम्ही आवाज पोहोचवलेला आहे। वनराई पोलीस ठाण्याच्या माध्यमातून अनेक बैठकाही घेतल्यात आलेल्या आहेत, परंतु आत्तापर्यंत तो निधी नालंदा बुद्धविहार समितीला मिळालेला नाही आहे। आणि याही पलीकडे जाऊन लेखी आश्वासन देऊनसुद्धा की हा कार्पोस फंड म्हणजे देखभाल निधी हा समितीला देण्यात येईल, परंतु तो आत्तापर्यंत देण्यात आलेला नाही। त्यामुळे अनेक वेळा मी सांगितलेलं आहे की चक्क ही बौद्ध बांधवांची, या विभागातील बौद्ध उपासक उपासिकांची फसवणूक आहे। तो जर निधी जर मिळाला नाही तर ह्या नवनिर्मित नालंदा बुद्धविहारचा पुढील कारभार कशा प्रकारे चालू शकता याची आपणास कल्पना आहे। त्यामुळे ही एक मागणी आवर्जून आम्ही ठेवलेली आहे की बौद्ध बांधवांची फसवणूक समर्थ डिरेक्टर आणि डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून झालेली आहे। त्याचप्रमाणे आमच्या इथे अनेक रहिवाशांची फसवणूक तर झालीच आहे। त्यापैकी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो की विजयाबाई सर्जेराव कदम आणि सुनील धोंडीराम गायकवाड या दलित कुटुंबाच्या सदनिका अक्षरशः बळकावण्यात आलेल्या आहेत। महानगरपालिकेच्या परिशिष्ट 2 असेल 1 असेल यामध्ये ते पात्र आहेत। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण याच्या माध्यमातून ते पात्र आहेत। एवढंच काय तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने यांना त्या सदनिका वितरितसुद्धा केलेल्या आहेत, परंतु त्या सदनिकेमध्ये त्या सोसायटीचे जे काही अध्यक्ष असतील, सचिव असतील, त्यांनी ताबा मिळवून त्यांच्या चेलेच्या पटांना त्या सदनिका देऊन टाकल्या आणि गेल्या 4 ते 5 वर्षापासून हे दलित परिवाराचे 2 रहिवासी आज दारोदार भटकत आहेत। गेली 4 ते 5 वर्ष यांना सदनिकेचं कुठलंही वाटप केलं नाही। त्यांनी अनेक वेळा मागणी केली की बाबा आमच्या सदनिकेमध्ये घुसखोरी झालेली आहे, आमच्या सदनिका या अध्यक्ष आणि सचिवांच्या माध्यमातून, शिवशक्तीनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून या कोणाला तरी दुसऱ्याला त्यांनी जबरदस्तीने दिलेल्या आहेत। त्यामुळं ट्रेसपासिंगचा गुन्हा हा नोंद होतो आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा म्हणून त्यांनी आजचापर्यंत टाहू फोडलेला आहे। अनेक आंदोलनं गेल्या 15 ऑगस्टला सुद्धा आणि 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आज जी 2 ऑक्टोबरला गांधी जयंती गेली, गेल्या वर्षी आम्ही ह्या सर्व मागण्यासाठी बेमुदत उपोषणसुद्धा केलेलं आहे। त्यावेळेस वनराई पोलीस ठाण्याचं म्हणणं होतं की ज्यावेळेस झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे लिहून देईल की या सदनिकेमध्ये घुसखोरी झालेली आहे, अनधिकृतपणे वास्तव्य आहे, त्या वास्तव्य सिद्ध झाल्यानंतर आम्ही त्याच्यावरती ट्रेसपासिंगचा गुन्हा नोंद करू। बांधवांनो, इथपर्यंत आम्हाला मान्य होतं की त्यामध्ये सिद्ध व्हायला पाहिजे की त्यामध्ये ट्रेसपासिंग झालेली आहे, अनधिकृतपणे वास्तव्य आहे। मग त्या ट्रेसपासिंगचा गुन्हा सिद्ध आम्ही करून दिल्यानंतरसुद्धा मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने लिखित दिलेलं आहे की ह्या दोन्ही सदनिकामध्ये म्हणजे सुनील धोंडीराम गायकवाड, विजयाबाई सर्जेराव कदम या दोन्ही सदनिकेमध्ये अनधिकृत वास्तव्य आहे, त्यामध्ये घुसखोरी झालेली आहे। हे सिद्ध झालेलं असतानासुद्धा वनराई पोलीस ठाण्यानं आम्ही वेळोवेळी सांगतो की त्यामध्ये ट्रेसपासिंग करा। इथे कोणाच्या विकासकाच्या याच्यावरती जर कोणी साधा प्रवेश जरी केला तर त्यावरती ट्रेसपासिंगचे गुन्हे नोंद होतात, परंतु एवढं होऊनसुद्धा त्या ट्रेसपासिंग करणाऱ्यावरती, या दलित समाजाच्या सदनिका बळकवणाऱ्यावरती कसलाही गुन्हा आतापर्यंत नोंद झालेला नाही। तर तो गुन्हा तत्कालपणे नोंद करण्यात यावा म्हणून या वेदना आक्रोश आंदोलनाचं आयोजन बांधवांनो उद्या सकाळी 11 वाजता आम्ही DCP आपण ज्यांना उपायुक्त म्हणतो, परिमंडळ 12चे उपायुक्त यांच्या कार्यालयावरती आंदोलन केलेलं आहे, आयोजित केलेलं आहे। त्याचप्रमाणे दलित समाजाचे आणि आमच्या रिपब्लिकन पक्षाचे वार्ड क्रमांक 54चे सरचिटणीस संतोष वारकरी हा युवा तरुण आहे। त्यांची आई पुतळाबाई शिवाजी वारकरी या धुनी भांडी करून, कुठेतरी पाणी भरून, कुठेतरी भांडी घासून, कुणाची तरी कामधंदे करून आपले उपजीविका चालवत असतात। अशा ह्या दलित परिवाराला मनोज चव्हाण नामक व गौरी चव्हाण या चव्हाण कुटुंबाने तुम्हाला मी सदनिका देतो, तुम्हाला आमची जी प्रशस्त सदनिका आहे शिवशक्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये ती आम्हाला कोणाला तरी द्यायची आहे आणि ऑलरेडी एका व्यक्तीकडनं
15 लाख रुपये घेतलेले असताना सुद्धा त्या व्यक्तीला त्या घरामध्ये ताबा दिलेला असताना संतोष वारकरी हा माथाडीचं काम करतो, मिळेल ते काम करतो. तुम्ही जर त्या पोराकडे बघितलं तर तो माथाडीचे सर्व कामं म्हणजे मेहनतीचे जे कामं आहेत ते सर्व कामं तो करतो. नाक्यावरती मग ते हमालीपासून ते माथाडीपर्यंत कुणाचं सामान भरून उचल्यापासून कुणाचं तरी रूमचं सामान खाली करेपर्यंत एवढा संघर्ष करणारा हा तरुण, या तरुणाला 15 लाख रुपये घेऊन फसवण्यात आलं. तुला रूम देतो म्हणून, तुला सदनिका देतो म्हणून 15 लाख रुपये दे, समोरच्याला द्यायचे आहेत, त्यांना देऊन ते काढून टाकायचे आहेत. परंतु आत्तापर्यंत त्याला रूम नाही, त्याचे 15 लाख रुपये घेऊन मनोज चव्हाण नामक हा आरोपी फरार आहे. गेल्या 6 महिन्यापासून 6 ते 7 महिन्यापासून. आता ह्या संतोषने पैसा जमा कुठून केला हा प्रश्न असेल. हा माथाडीचं काम करतो तर त्याने राहतं त्यांचं चेंबूरचं निवास हे विकलं, कवडी मोलामध्ये ते विकलं आणि 5 ते 10% 4 ते 5 लाख रुपये असे जमा करून 15 लाख रुपये ह्या मनोज चव्हाण नामक व्यक्तीने आणि त्याच्या आईने बळकावल्याचा आरोप ह्या संतोष वारकरी आणि पुतळाबाई शिवाजी वारकरी यांचा आहे. आणि तो सिद्धही होत आहे, कारण ऑनलाईन पद्धतीने बँकिंगच्या पद्धतीने त्या दोघा मायलेकांनी पैसे घेतल्याचं सिद्ध आहे. वारंवार सांगूनही हा हवालदिल झालेल्या परिवाराला न्याय देण्याऐवजी तपास अधिकारी ज्या काही आहेत, API सानप मॅडम वारंवार हुलकावणी देत आहेत ज्या तपास अधिकारी आहेत. त्यानंतर वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामप्यारे राजभर यांच्याही कानावरती आम्ही वेदना घातल्या. यांनाही अनेक वेळा म्हणजे तुम्ही विश्वास करणार नाही तेवढ्या वेळेस आम्ही त्या पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो आहोत, निवेदनं दिलेले आहेत, तक्रारी केलेल्या आहेत. आज करतो, उद्या करतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतोय, आम्ही इथे पोलीस पाठवतोय, आम्ही तिथे पोलीस पाठवतोय. ज्या वेळेस 5 तारखेला गेल्या 5 तारखेला 5 सप्टेंबर रोजी आम्ही परिमंडळ 12वरती ज्यावेळेस आंदोलन आयोजित केलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला चक्क खोटं आश्वासन लेखित लिहून दिलं. येथे लेखी आश्वासन आहे, यामध्ये थोडं तुम्हाला उलटं दिसत असेल किंवा सरळ, परंतु हे वनराई पोलीस ठाण्याने आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत, मग हे संतोष वारकरी असेल, पुतळाबाई वारकरी असेल किंवा आमचा वार्ड अध्यक्ष लखन पाईकराव याच्यावरती जो हल्ला झाला होता पाठीमागे, त्याच्यावरती कारवाईची मागणी आम्ही केली होती. त्या संदर्भात सुद्धा यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे, दखलपात्र गुन्हा नोंद आहे. या पत्रामध्ये हे सुद्धा नमूद केलेलं आहे की मनोज चव्हाण आणि गौरी चव्हाण यांना आम्ही आरोपी करण्यात आलेला आहे, त्यांना आम्ही लवकरच अटक करणार आहोत. SRSशी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही, कुठलाही दखलपात्र गुन्हा नोंद नाही. मनोज चव्हाणचं नाव फार प्रयत्नानंतर त्यांनी दखलपात्र गुन्ह्यात नोंद केली, परंतु त्याच्या आईचं नाव काय त्यांनी अजूनपर्यंत यामध्ये आम्हाला निवेदनात सांगितलेलं आहे की आम्ही त्यांना आरोपी केलेला आहे, परंतु दखलपात्र गुन्ह्यामध्ये कुठेही त्याच्या आईचा नावाचा उल्लेख नाही. कुठेही मनोज चव्हाणला अटक करण्याची त्यांची इच्छा नाही. तपास अधिकाऱ्याचा तर ज्या API सानप मॅडम आहेत त्यांचा जर तुम्ही रुबाब बघितला, आम्ही ज्या वेळेस या पीडित परिवाराला, दलित परिवाराला आम्ही घेऊन गेलो तर ह्या तपास अधिकाऱ्यांनी अक्षरशः आमच्यावरती हसण्यापलीकडे हसण्याची मजलसुद्धा या तपास अधिकाऱ्यांची गेली. काय नाही, दलित समाजाच्या नेहमी येत राहतात, जात राहतात, त्यांचं काय. एवढ्यापर्यंत जर एखादा अधिकारी मगरूनी वागत असेल आणि ज्या API दर्जाच्या अधिकारी, वरिष्ठ PI पोलीस निरीक्षक यांच्या सूचनाचं जर पालन करत नसेल आणि हातबलपणे जर वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जर आम्हाला सांगत असेल की ती तपास अधिकारी माझं ऐकतच नाही, तर आम्ही काय करायचं? हा प्रश्न जेव्हा त्यांनी आमच्यासमोर सांगितला, आम्ही सुद्धा अवाक झालो की मग न्याय मागायचा तरी कोणाकडे? आज आम्ही रिपब्लिकन पक्षाचं प्रतिनिधित्व करतो, लोकांच्या समस्या घेऊन जातो. हे जर प्रकार आमच्यासारख्या प्रतिनिधीसोबत होत असतील तर सामान्यांचं काय हे काम वनराई पोलीस ठाणे करत असेल? सामान्यांना किती न्याय देत असतील? अनेक प्रकार आहेत या API सानप मॅडमबद्दल, परंतु ज्या बाबतीत आमच्याकडे पुरावे नाहीत त्या बाबतीमध्ये आम्ही बोलू शकत नाही. परंतु असे असंवेदनशीलपणाचे यांचे कारनामे आहेत
ते आम्ही उद्याच्या आंदोलनामध्ये मांडणारच आहोत की त्यांनी कशा प्रकारे एक आमचे गोरेगाव तालुक्याचे सरचिटणीस आहेत गुरुनाथ गायकवाडजी यांच्या वडिलांचा अपघात होतो, 2 महिने त्यांची FIR नोंदवायला, दुसऱ्या दिवशी त्या ट्रक ड्रायव्हरलाही सोडून दिलं जातं, त्याचा ट्रकही सोडून दिलं जातं, ना त्याची आरोग्य चाचणी केली जाते, ना त्याला पोलीस चौकीमध्ये बसवलं जातं, नाही गुरुनाथ गायकवाड यांचे वडील जे ट्रामा केअरमधनं सिरियस होऊन त्यांना सायन रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं जातं, त्याची दखल घ्यायलासुद्धा वनराई पोलीस ठाण्याचा अधिकारी तिथे पोचला नाही, किंवा ते जिवंत आहेत की काय, किती इंजुरी झाली आहे, किती जखमा झाल्या आहेत हे बघायलासुद्धा वनराई पोलीस ठाण्याचे अधिकारी तिथे पोचले नाही. याचाच अर्थ हाच होतो की दलित समाजाच्या भावनेशी खेळण्याचा हा सर्व प्रकार या वनराई पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सुरू असल्या कारणाने आमच्या ह्या वेदना आहेत. आज जर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगत असतील की API दर्जाची तपास अधिकारी त्यांचं ऐकत नाही, कारवाई करत नाही, मग हे पोलीस ठाणे आणि ह्या पोलीस ठाण्याला वरिष्ठ जे सहाय्यक पोलीस आयुक्त असतील दिंडोशी विभागाचे ते जाब विचारणार आहेत की नाहीत, परिमंडळ 12चे पोलीस उपायुक्त आहेत ते जाब विचारणार आहेत की नाहीत, अपर पोलीस आयुक्त आहेत ते जाब विचारणार आहेत की नाहीत, हे कोणीही जाब विचारणार नाहीत का? दलित समाजाच्या वेदनांशी यांना काही देणं घेणं नाही का? शिवाजी वारकरी, पुतळाबाई वारकरी यांचे 15 लाख रुपयांचा जो कोड बंगाल करून तो गेलेला आरोपी सर्रासपणे फेसबुकवरती सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहे, त्याला कसलीही भीती नाही, आणि यांना त्यांचं लोकेशनच सापडत नाही. वनराई पोलिसांना लोकेशनच नाही, म्हणे तुम्ही शोधून आणा. अजब प्रकार म्हणजे वनराई पोलीस ठाण्याचा, तुम्ही शोधा, तुम्हाला भेटला तर आम्हाला कळवा. ज्याच्यावरती अदखलपात्र गुन्हा फसवणुकीचा, ज्याच्यावरती दलित अन्याय अत्याचार प्रतिबंधकमधलं ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई झाली पाहिजे ही मागणी आम्ही न करता त्याच्या परिवाराची चिंता करत आम्ही ती मागणी केली नाही बांधवांना, परंतु तो मिळत नाही, त्याचं लोकेशन सापडत नाही. तो ऑनलाईन असतो, फेसबुकवरती पोस्ट करतो, व्हॉट्सअपवरती स्टेटस टाकतो, त्याच्या मित्रांना फोन करतो, बोलवतो, येतो, गोरेगावमध्ये जातो, पण वनराई पोलीस ठाण्याला तो 6 महिने काही मिळत नाही. मग वनराई पोलीस ठाणे ह्या वारकरी परिवाराने आत्महत्या करण्याची वाट तर बघत नाही. असे अनेक प्रश्न आहेत. त्या बोंबले परिवारावरती म्हणे दखलपात्र गुन्हा नोंद केला, आम्ही त्याच्यातनं बाजूला झालो होतो, कारण त्या बोंबले परिवाराने लखन पाईकराव आणि त्यांची दिलगिरी केल्याच्या बातम्याही काय ऐकण्यात होत्या. ठीक आहे, असं काही कारण नाही, परंतु फसवणुकीची सीमा पहा की नाही. आम्ही त्याच्यावरती दखलपात्र गुन्हा कुठे FIR दखलपात्र गुन्हा नोंद केला ना तुम्ही त्याच्यावरती, कुठे FIR कुठे त्यांची, द्या ती FIR, करा कारवाई. मग गौरी चव्हाणला तुम्ही आरोपी केले का नाही, त्याच्यावरती FIR मध्ये तिचं नाव आहे. ह्या फसवणूक केलेल्या सदनिकाबद्दल का नाही तुम्ही FIR घेत? बौद्ध बांधवांची एवढी फसवणूक, त्या नालंदा बुद्धविहाराची फसवणूक, समितीची फसवणूक, आमच्या बौद्ध उपासकांची फसवणूक का नाही त्या विकासकावरती दखलपात्र गुन्हे घेत तुम्ही? कोण लागून गेले ते तुमचे? या सर्व प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी उद्या दुपारी 11:30 वाजता परिमंडळ 12चे पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयावरती रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून मुंबई प्रदेशच्या सन्माननीय अध्यक्षा उषाताई रामलूजी यांच्या नेतृत्वाखाली, मुंबईचे सन्माननीय अध्यक्ष सिद्धार्थभाई कासारेजी, उत्तर पश्चिम जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश जाधवजी, उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रमेश गायकवाडजी, दहिसर तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दिलीप वावळेजी, त्याचप्रमाणे आमच्या गोरेगावच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या सन्माननीय जिल्हाध्यक्ष रेश्मा खानजी यांनीसुद्धा या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यांच्या महिला भगिनींचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण नेहमी आमच्या पाठीशी उभे राहता आणि ह्या सर्व माध्यमातून माझ्या गोरेगाव रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उद्या सकाळी 11:30 वाजता दलित समाजाच्या ज्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत, यांची जी हेळसांड लावलेली आहे, दलित बांधवांबाबत जी हेतू परस्पर भूमिका वनराई पोलीस ठाण्याची, या विरोधामध्ये आम्ही जे फसवणूक केली आमची, गेल्या 5 तारखेला जे आंदोलन होतं,
खोटं आश्वासनपत्र आम्हाला देऊन जे आमचं आंदोलन त्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला, ते आंदोलन आम्ही उद्या दुपारी 11:30 ते 12च्या दरम्यान दहिसर येथील शैलेंद्रनगर येथील परिमंडळ 12चे पोलीस उपायुक्त यांच्या कार्यावरती करणार आहोत। हे समस्त भीमसैनिकांना, समस्त रिपब्लिकन पदाधिकाऱ्यांना, उत्तर मुंबईतील सर्व पदाधिकारी असतील, उत्तर पश्चिम जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी असतील, माझ्या गोरेगावमधील सर्व रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की आपण ह्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपण याचा जाब ह्या प्रशासनाला विचारणार आहोत। आपण सर्वांना निवेदन दिलेले आहे। एखादं निवेदन दिल्याच्या नंतर त्यांची जबाबदारी असते की आपण त्या शिष्टमंडळाला बोलवलं पाहिजे, त्यांच्या वेदना जाणून घेतल्या पाहिजे। परंतु गेल्याही वेळेस परिमंडळ 12च्या पोलीस उपायुक्तांनी आपल्याशी कसलाही संपर्क साधला नाही आणि आजही गेली 7-8 दिवस 10 दिवस झालं आपण निवेदन दिलेलं आहे, परंतु आत्तापर्यंत ह्या परिमंडळ 12चे पोलीस उपायुक्त यांनी आपल्याशी कसलीही चर्चा केली नसल्या कारणाने आपल्याला ह्या संघर्ष करावा लागेल। आणि ह्या संघर्षामध्ये बौद्ध उपासक असतील, दलित बांधव असतील, ह्या सर्व नागरिकांनी एक भारतीय नागरिक म्हणून ह्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवावा। सर्व भीमसैनिकांनी, बौद्ध उपासकांनी, रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन जे भीमसैनिक आहेत यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवावा। कारण आपली जी शक्ती आहे, आपली जी भीमशक्तीची वज्रमूठ आहे, ती पोलीस प्रशासनाला दाखवलीच पाहिजे। आज ह्या बांधवांवरती वेळ आलेली आहे, उद्या आपल्यावरती सुद्धा वेळ येण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकजुटीने याचा सामना करणं गरजेचं आहे, त्यांना जाब विचारणं गरजेचं आहे। आज त्यांच्यावरती बारी आहे म्हणजे उद्या आपल्यावरती ते जात्यात आहेत, आपण सुपात आहोत, उद्या आपणही सुपातनं त्या जात्यात जाण्याची शक्यता या पोलीस प्रशासनाच्या गलतान कारभारामुळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं समस्त बौद्ध उपासक, उपासिका, धम्मसेवक, त्याचप्रमाणे भीमसैनिक व रिपब्लिकन पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो, उद्याच्या परिमंडळ 12च्या पोलीस उपायुक्त कार्यालयावरती जे शैलेंद्रनगर दहिसर पूर्व वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाजूला ओरीपाडा मेट्रो स्टेशनच्या खाली आपण 11:30 वाजेपर्यंत आपण सर्वांनी जमा होऊन पोलीस प्रशासनाला ह्या सर्व बाबींचा जाब विचारायचा आहे। आणि ह्या सर्व मागण्यावरती तातडीने कारवाई जो पण करत नाही तो पण हे आंदोलन आपल्याला छेडत राहायचं आहे, सुरूच ठेवायचं आहे। आणि उद्याचं आंदोलन जरी आयोजित केल्यानंतर या प्रशासनाने दलित बांधवांमध्ये अनास्था दाखवली तर येणाऱ्या काळामध्ये बेमुदत उपोषण या मागण्या पूर्ण होण्याचाही निर्धार रिपब्लिकन पक्षाचा गोरेगावचा तालुका अध्यक्ष म्हणून मी करत आहे। आपणास विनंती, आपण ह्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय शिवराय।